नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय. त्याचे 2 पार्ट आहेत आपले अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणिताचे आपले 25 टॉपिक कव्हर झालेले आहेत. बुद्धिमत्तेचे आता आपण चालू केलेले आहेत आणि बुद्धिमत्तेचं आजचं आपलं 5वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे नातेसंबंध. अतिशय जिव्हाळ्याचा टॉपिक आणि सोपा असणारा आणि सर्वांना आपलासा वाटणारा टॉपिक, अतिशय चांगला टॉपिक. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय तो टॉपिक सॉल्व्ह करताना. आता या टॉपिकला सॉल्व्ह करताना खूप साऱ्या मेथड्स तुम्हाला पाहायला मिळतील. खूप साऱ्या टीचरनी खूप साऱ्या मेथड्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण माझी मेथड थोडीशी वेगळी आहे. कारण या क्वेशनला मी सॉल्व्ह करताना माझी एक मेथड अशी आहे, की मी स्वतःला सेंट्रलाइज करतो. म्हणजे मला पकडतो आणि माझ्या रिलेशनमध्ये कोण आहे त्या पद्धतीने मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता सॉल्व्ह करताना मी सांगेलच तुम्हाला कशा पद्धतीने मी या ठिकाणी क्वेशन सॉल्व्ह करतो. जर ही तुम्हाला मेथड सोपी वाटली तर ह्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. अदरवाईज जर तुम्हाला दुसरी कोणाची तुम्ही मेथड पाहिलेली असेल आणि ती तुम्हाला सोपी वाटत असेल, तर मला वाटतं नक्की तुम्ही त्या मेथडनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बिनधास्त तुम्हाला मार्क पडणे गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला ज्या चांगल्या मेथडनी सोपं वाटेल त्या मेथडनी सोडवण्याचा प्रयत्न करत राहा. ओके, ठीक आहे. तर पहा सुरुवात करतोय आपण या लेक्चरला, या टॉपिकला. अतिशय चांगला टॉपिक आहे. तर पहा, ती आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे, सुरेश. ओके, सुरेश ए ही त्याची आई आहे असं आपण समजू. ओके, आणि बी त्याचा मामा आहे असं आपण समजू. ओके, ही सुरेशची कोण आहे? आई आहे. आणि हा सुरेशचा कोण आहे? मामा आहे. ओके, ठीक आहे. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या, मामाची बहीण म्हणजे परत त्याची कोण आली? आईच आली. ओके, मामाची बहीण, पावर का आता ही कोण आहे? मामाची बहीण. कारण इथं जर पाहिलं तर एकुलती एक बहीण आहे, मामाला एकुलती एक बहीण. ठीक आहे, म्हणजे त्याची कोण असणार आहे? ती आई असणार आहे. आता मामाची बहीण म्हणजे त्याचीच आई आली. ओके, ठीक आहे. बहीण, मुली, बहिणीच्या मुलीच्या मुलाशी, बहिणीच्या मुलीच्या, सी ही काय? मुलगी. कोणाची? ए ची मुलगी. आणि तिला समजा डी हा कोण आहे? मुलगा आहे. मुलगा आहे. तर सुरेशचे नाते काय? मुलाशी, ह्या मुलाशी सुरेशचं काय नातं आहे असं आपल्याला विचारलं. पहा डायग्राम कशी काढली. सुरेशची ए ही आई आहे आणि सुरेशचा बी हा मामा आहे. मामाची जी बहीण आहे, त्याला जी मुलगी आहे, त्याला जो मुलगा आहे, सुरेशचं त्यांच्यासोबत नातं काय? आता जर इथं पाहिलं तर ए कोण आहे? सुरेशची आई आहे. ओके, आईची ही कोण आहे? मुलगी आहे. म्हणजे सुरेशची ही कोण झाली? बहीण. ओके, आणि बहिणीचा डी हा मुलगा आहे. म्हणजे सुरेश त्याच्यासाठी कोण झाला? मामा. सुरेश त्याच्यासाठी कोण झाला? मामा. आणि सुरेशचा तो कोण आहे? भाचा. ओके, ठीक आहे. सुरेशचे काय नाते? तर सुरेश काय? मामा आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही आकृती काढून त्या ठिकाणी त्यांचं नातं लिहून तुम्ही नातेसंबंध काय करू शकता? नातेसंबंधाचा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. तर पहा त्याच्या पुढचा प्रश्न. अ ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली. अ ही एक स्त्री आहे. ओके, फिमेल आहे. आणि ब ही पण एक स्त्रीच आहे, फिमेल आहे. ओके, की तू माझ्या, अ बीच काय म्हणाली पहा, की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. पहा, अ ब ला काय म्हणते? तू जी आहे ती माझ्या सुनेची मुलगी म्हणजे माझ्या मुलाची मुलगी. ओके, म्हणजे ही कोण आहे आणि ही कोण आहे? ही आहे आजी आणि ही आहे नात. ओके, कारण आजी नातीला काय म्हणती? तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर अ चा नवरा ब चा नवरा म्हणजे आजीचा नवरा, ब चा कोण लागतो? आजोबा. ओके, अ चा नवरा हा कोण लागणार आहे? आजोबा. कोणाचा आजोबा लागणार आहे? नातीचा आजोबा. ओके, पर्याय क्रमांक 2 आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले पहा, ए चा पती आहे, बी हा ए चा पती आहे. कोण आहे? पती आहे. ए ही सी ची आई आहे. सी ची ए ही कोण आहे? आई.
ओके ठीक आहे. पण सी ही व्यक्ती म्हणजे ही जी व्यक्ती आहे याची मुलगी नाही. पा ही मुलगी नाहीये म्हणजे हा कोण आहे? मुलगा आहे. कोण आहे? सी हा कोण आहे? मुलगा आहे. ओके. डी ही ए ची बहीण आहे. डी ही ए ची बहीण कोण आहे? डी आहे. तर डी चे सी ची नाते काय? आता सी ची ही आई आहे आणि आईची ही बहीण आहे. बहीण हा मुलगा आहे. ओके. म्हणजे डी चे सी ची नाते काय? डी काय असणार आहे? मावशी. आलं लक्षात? ठीक आहे. सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी ही व्यक्ती जी आहे ती ए ची कोण आहे? नणंद. ओके. नणंद. सी ही व्यक्ती ए ची नणंद. सी ही बी ची आत्या आहे. पाहता बरं का. सी ही कोणाची आत्या आहे? बी ची आत्या आहे. आत्या ही नणंद आहे. आत्या म्हणजे थोडक्यात बी ही जी व्यक्ती आहे तिची ही कोण आहे? आत्या. म्हणजे ए ही कोण? म्हणजे ए ची हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल. मुलगा असेल किंवा मुलगी. का? कारण आईची नणंद आपली आत्या असते. आईची नणंद आपली कोण असते? आत्या असते. हे लक्षात ठेवा. ओके ठीक. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ म्हणजे डी हा एचा कोण असणार आहे? पती. कोण असणार आहे? पती. डी हा कारण डी हा कोण आहे? भाऊ. डी हा कोण आहे? भाऊ. भावाची म्हणजे आपल्या नवऱ्याची बहीण ही कोण असते? आपली नणंद असते. म्हणजे डी हा एचा कोण आहे? नवरा आहे. ठीक आहे. भाऊ आहे. तर ए व डी ए ही डी ची कोण? ए ही डी ची कोण? पत्नी. पर्याय क्रमांक 3. कारण हे दोघं नवरा बायको झाले आणि ह्या व्यक्तीची ही नणंद आहे म्हणजे ही मुलगी आणि ही बहीण आहे म्हणजे सीचा हा भाऊ आहे म्हणजे हे काय झाले? नवरा बायको झाले. आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला होता. माझी थोडीशी मेथड वेगळी आहे. सोपी वाटली तर याच मेथडनी जा. अदरवाईज तुम्ही दुसरी मेथड चॉईस करू शकता असं मला तुम्हाला सांगायचं. तर पहा प्रश्न क्रमांक 5 पहा. एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली तो माझ्या. पहा बरं का, इथे एक फोटो होता. ठीक आहे. या फोटोकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली हा जो फोटो आहे तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. आता समजा त्या फोटोकडे पाहून ती स्त्री काय म्हणते? माझ्या आईच्या वडिलांचा, आईचे पण वडील. ओके. समजा आपण त्या स्त्रीला ए म्हटलं, बी आणि सी. ए ही स्त्री आहे. ओके. ती काय म्हणते? तो माझ्या आईचा, बी आई. बी सोबत काय? आई. हे रिलेशन आहे आणि बी चे हे काय आहेत? वडील आहेत. ओके ठीक आहे. वडिलांचा एकमेव मुलगा आहे. हा कोण आहे? मुलगा. माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तर ती स्त्री त्या व्यक्तीच्या कोणत्या नात्याने संबंधित आहे? ओके. आता ती जी स्त्री तिची ही आई आहे. ओके. तिची ही आई आहे आणि तिचे वडील, आईचे वडील म्हणजे कोण झाले? आजोबा. आजोबांचा हा मुलगा आहे. माझ्या आजोबांचा मुलगा म्हणजे माझ्या आईचा कोण आला? तो भाऊ. आलं लक्षात? माझ्या आईचा कोण आला? तो भाऊ. कारण यांचा जर तो मुलगा आहे तर माझ्या आईचा तो भाऊ आहे. तर आपल्याला विचारले त्या स्त्रीचं या फोटो सोबत रिलेशन काय? तर त्या स्त्रीसाठी हा कोण आहे? मामा. लक्षात आलं? म्हणजेच हा मामा आहे. आपल्याला विचारले त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल? भाची.
ओके, म्हणजे त्या व्यक्तीची ती स्त्री कोण आहे, भाची आहे. जसं त्या व्यक्तीचा तो मामा आहे, तसे ह्या स्त्री हा फोटोवाला जो व्यक्ती आहे त्याची ती स्त्री कोण आहे, भाची आहे. आले लक्षात? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर तिच्या पुढचा प्रश्न, अक्षय हा शैलाचा पती आहे. अक्षय आणि शैला. ओके, अक्षय आणि शैला पती पत्नी. ओके, शैला ही राजची आई आहे. शैला, राज, म्हणजे हे दोघं राजचे हे दोघं कोण आहेत, आई वडील आहेत. ओके, हा राज आहे त्यांचा मुलगा. ओके, ठीक आहे. दामिनी ही शैलाची बहीण आहे. बाहेर दामिनी. ओके, दामिनी कोण आहे, शैलाची बहीण आहे. तर दामिनीचे राजशी नाते काय, दामिनीचे राज सोबतचे नाते काय, आईची बहीण म्हणजे मावशी. लक्षात? सोपा प्रश्न. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. हा संदीप. ओके, ठीक आहे. संदीपला 1 2 3 ह्या 3 बहिणी, 1 2 3 भाऊ. ओके, ठीक आहे. ह्या 3 बहिणी आणि हे 3 भाऊ आहेत. ठीक आहे. त्यानंतर संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बाबर आता इकडे काय 3 बहिणी, आपण याला नाव म्हणजे वेगळ्या याने दाखवूया. ह्या काय आहेत बहिणी, हे काय आहेत भाऊ. ठीक आहे. इथं पाहिलं तर संध्याला 2 बहिणी, या कोण आहेत बहिणी, आणि 3 भाऊ. ओके, 1 2 3 हे कोण आहेत भाऊ. ठीक आहे. सचिन संध्याचा भाऊ आहे. सचिन संध्याचा भाऊ. ओके, 1 भाऊ, 2 भाऊ आणि 3 भाऊ, त्यापैकी 1 भाऊ सचिन आहे. चला, सचिन. संदीपची बहीण सरला आहे. संदीपची जी बहीण आहे सरला, पण सरला संदीपची बहीण आहे इकडं, तिला सरला नाव आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आहेत? सर्वात जास्त भाऊ पहा आता इथं, सर्वात जास्त भाऊ संध्याला 3 भाऊ आहेत, 1 2 3. संदीपला 3 भाऊ, 1 2 3. ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं, सचिनला 2 भाऊ, 1 आणि 2. नावं लिहिली त्यांची आपण इथं पहा, सरला, संदीप, सचिन. संध्याला किती आहेत? 3 भाऊ, 3. सचिनला भाऊ 2, संदीपला 3 आणि सरलाला जर भाऊ विचारलं पहा, संदीपला 3 भाऊ, 1 भाऊ, 2 भाऊ आणि 3 भाऊ आणि प्लस संदीप, म्हणजे सरलाला 4 भाऊ झाले. ओके, म्हणजे सर्वात जास्त भाऊ कोणला आहेत? सरला, कारण सरलाचा संदीप हा भाऊ आहे आणि संदीपला अजून 3 भाऊ आहेत, म्हणजे टोटल सरलाला 4 भाऊ झाले. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही त्याची आकृती काढून हा प्रश्न काय करू शकता, सोडवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील. 2 स्त्रिया सोबत होत्या, ए आणि बी. श्रेया नाहीये, ए आणि बी ह्या 2 व्यक्ती सोबत होत्या आणि ए ला आपण समजा श्री म्हटलं. ठीक आहे. आता ही व्यक्ती काय सांगतेय, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, म्हणजे ए ही स्त्री आहे, ती बी ची ओळख करून देताना ती त्याचे वडील, म्हणजे ह्या बी चे वडील आपण सी म्हणू, आणि हे काय आहेत बी चे कोण आहेत वडील. ठीक आहे, बी चे कोण येते वडील. त्याचे वडील माझ्या वडिलांच्या, त्याचे जे वडील आहेत त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. पावर का, ह्या ए बी ची ओळख करून काय देते, त्याचे वडील. ओके, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या,
म्हणजे एचे वडील, समजा आपण डी घेतले, एचं इकडं काय वडील हे नातं आहे. ओके, याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलते एक मुलीचे, माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे एच आली. ओके, सासरे आहेत म्हणजे हे कोण आहेत, एचं सी सोबत नातं काय, सासरे आहेत. तर त्या व्यक्तीचे त्या पुरुषाशी नाते काय, जर सी हा सासरा आहे तर सी बी चे वडील आहे, म्हणजे बी ही ती व्यक्ती कोण आहे, नवरा बायको. लक्षात आलं. या व्यक्तीची ओळख करून देताना त्याचे वडील म्हणजे सीला पण वडील म्हणते, हे त्याचे वडील हे माझ्या वडिलांच्या, म्हणजे ही व्यक्ती ओळख करून देते ए, म्हणजे डी हे त्या व्यक्तीचे वडील आहेत आणि माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे परत मीच आले, सासरे आहेत म्हणजे सी ही व्यक्ती सासरा झाली म्हणजे याचे वडील आहेत, म्हणजे ह्या व्यक्तीचे वडील सासरा आहे, तर हा व्यक्ती कोण झाला, नवरा झाला. ओके, म्हणजे हे दोघ जण ए आणि बी कोण आहेत, नवरा बायको. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, नातेसंबंध ओळखा. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, विजय आणि रोहिणी. ओके, विजय रोहिणी म्हणाला, एका व्यक्तीकडे बोट, कोणती तरी एक व्यक्ती, आपण ए ही व्यक्तीकडे, ओके, विजय एकडे बोट दाखवलं आणि रोहिणीला म्हणतोय, त्याची आई, त्याची आई म्हणजे हा मेल आहे, हे तर फायनल झालं. ओके, एम लिहूया आपण मेल साठी. ओके, ह्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. ए ह्या व्यक्तीची सी, समजा ही आई आहे. ओके, विजय रोहिणीला म्हणतोय का ए हा जो व्यक्ती आहे ना, त्याची ही जी सी आई आहे ना, ही जी आई आहे, आई तुझ्या वडिलांची, तुझे वडील कोण, रोहिणीचे वडील, म्हणजे आपण इथं एबीसी, इथं समजा डी घेतलं आणि हे रोहिणीचे कोण आहेत, वडील आहेत. मग विजय रोहिणीला म्हणतोय, ए ह्या व्यक्तीची जी आई आहे ना, ही तुझ्या वडिलांच्या म्हणजे डीच्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. ही मुलगी आहे, जे डी ची ही कोण आहे, मुलगी आहे. विजय रोहिणीला सांगतोय, या व्यक्तीची आई सी ही जी आई आहे, ही व्यक्ती कोण आहे, आई आहे. ह्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी ही आहे, म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नाहीये, सी ही व्यक्ती कोण असणार आहे, रोहिणी असणार आहे. मग तुम्ही म्हणाल कसं काय, कारण एकुलती एक मुलगी, एकमेव मुलगी, एकुलती एक मुलगी आहे. ओके, तुझ्या वडिलांची एकमेव एकुलती एक मुलगी म्हणजे रोहिणी स्वतःच आहे. ओके, मुलगी आहे, तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण, तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण असणार आहे, आई असणार आहे. आले लक्षात. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 10, ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजे बी बहीण आहे. ए मायनस बी म्हणजे ए आई आहे आणि भागिले म्हणजे ए मुलगा आहे. ओके, वरील माहितीनुसार पी गुणिले एम प्लस एन भागिले आर हे लिहून घेतलं मी. या समीकरणात पी चा आर शी संबंध काय, पी च आर सोबत काय रिलेशन आहे हे आपल्याला ओळखायचं. ठीक आहे, आता आपण हे दिलेले समीकरण लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता त्या चिन्हानुसार आपण नातं जोडत जाणार आहे. आता गुणिले, पहिल्यांदा काय सांगितले, गुणिले. ओके, गुणिले म्हणजे कोण आहे, बहीण, म्हणजे पी एम ची कोण आहे, बहीण, म्हणजे फिमेल आहे. ओके, ही एम ची बहीण आहे, ही फिमेल आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर एम आणि एन मध्ये प्लस आहे, एम आणि एन प्लस म्हणजे कोण आहे, भाऊ, हा भाऊ आहे. बरोबर आहे, एम हा कोण आहे, यांचा भाऊ, म्हणजे हा मेल आहे. ओके, ठीक आहे. पी बहीण आहे, एम हा यांचा भाऊ आहे. ठीक आहे,
त्यानंतर आहे एन भागिले आर आहे. भागिले म्हणजे काय, मुलगा. एन हा आरचा मुलगा आहे. एन हा आरचा, पहा इथं काय सांगितलंय, ए म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. ए मुलगा आहे. ओके, म्हणजे एन आर, एन हा कोण आहे, आरचा मुलगा. आपण वरती लिहूया. हा कोण आहे, पहा नातं कोडून आहे. एन हा आरचा मुलगा. ठीक आहे, हा आरचा मुलगा आहे. यम हा भाऊ आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं आणि ही बहीण आहे. ओके, तर माहितीनुसार आर या समीकरणात पी चे आरशी नातं काय, ह्या पी चा आरशी नातं काय ते आपल्याला ओळखायचं. आरचा हा मुलगा आहे, यम हा यांचा भाऊ आहे, हा मुलगा आहे, हा पण मेल आहे, हा पण मेल आहे, आणि हे दोन भाऊ आहेत, आणि ह्या दोन भावांची ही काय बहीण आहे. ओके, म्हणजे ही आरची कोण आहे, मुलगी आहे. ओके, म्हणजे पी ही आरची मुलगी आहे, कारण आरचा हा मुलगा आणि हा भाऊ आहे, हा याचा भाऊ आहे, ही याचा मुलगा आहे, म्हणजे हे दोन भाऊ झाले. आणि पी ही याची बहीण आहे, म्हणजे याची पण बहीणच असली पाहिजे, म्हणजे हे दोन भाऊ आणि ही बहीण आहे, म्हणजे याचा अर्थ पी ही आरची कोणी मुलगी आहे. पर्याय क्रमांक 1. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं, नातं शोधायचं होतं. तर जवळजवळ 10 प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. बाकीचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला माझी मेथड थोडीशी अवघड वाटू शकते, पण याच मेथडनी मी सॉल्व्ह करतो आणि मला ती सोपी वाटते ॲज कम्पेअर बाकीच्या मेथडपेक्षा. त्याही मेथडनी मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पण मला ते हार्ड वाटत होते. तर मी या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर सोपी वाटली तर नक्की तुम्ही या मेथडचा, या पद्धतीचा वापर करून प्रश्न सोडवू शकता. आले लक्षात. तर या ठिकाणी 10 प्रश्न मी जवळजवळ घेतलेले आहेत. बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. ठीक आहे, फक्त लिहित चला. ABCD ही नावं द्या, कोण कोणाचं काय संबंध आहे हा संबंध तिथं लिहित चला. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःला त्या जागी इमॅजिन करा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर काय करता येईल, शोधता येईल. ओके, तर पुढचे 5 प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ते प्रश्न पॉज करा, वाचा, समजून घ्या, लिहा आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. ओके, तर 10 प्रश्न मी सोडवले, 5 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, समजून घ्या. खूप चांगला टॉपिक आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बाकी झालेल्या विषयांचा म्हणजे बाकीच्या विषयांचा अभ्यास करा आणि झालेल्या लेक्चरचा सुद्धा अभ्यास करा. ऑल द बेस्ट.